हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिकावदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्मृतम्. येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे मोक्ष विख्यातं ज्ञानदान परायणम्. विनायकं गुरुं वन्दे भो वन्दे मुक्तये. ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पटुतायित बुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् पतिर्नयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्. मुद्रादीपांचे विलावण्या लक्षत्व आत्मा प्रत्यक्ष हरिची काळजी पितले डोळ्यात उगवले व्यापक फलिते सर्व मार्ग नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय हरिपोदा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाय मागुता जन्म घेणे. तर श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ, तर याच्यावर आपण चिंता घेऊ लागलो. तर आमचा शेवटचा अभंग मुद्राती पाचवी लावण्या लक्ष. म्हणून अशा प्रकारचा संतांच्या वाङ्मयातून मनुष्य आपल्या जीवाला योग्य अशा प्रकारचा रस्ता सापडत असतो. आणि संतांचं वाङ्मय हे आपल्याला दिशा दाखवित असत. आणि म्हणून आपल्याला आपल्या मार्गाला हरवू याला सन्मार्ग म्हणायचं. आणि हा सन्मार्ग आपल्याला त्या ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. पण आपण खूप मोठं काय आपल्याला भेटलं असं वाटलं पाहिजे. आपण देवाच्या मार्गाला लागलो, देवाच्या भजनामध्ये आपलं मन रमायला लागलं, आपल्याला देव आवडायला लागला, किंवा आपल्याला काहीतरी परमार्थ करणं हे कर्तव्य वाटायला लागलं, किंवा परमार्थ करण्याविषयी हस्तार्थ निर्माण झाली मनामध्ये. आईची आवडते मना देवा पुरावे वासना, देवाची इच्छा निर्माण झाली म्हणजे काही कमी नाही. म्हणजे आपलं त्या भगवंताकडे एवढ्या संसारातून या माईक प्रपंचातून त्या भगवंताकडे लक्ष गेलं म्हणजे आपण आपल्याला भाग्यवान समजायचं. की 4 लेकरं बाळ आहेत, घरधंदा आहे, काहीतरी धंदा पाणी जमेल तुम्हाला, किंवा काहीतरी घरदार 4 लोक मानणारे आहे, धंदा पाणी चांगला. परंतु याच्यामुळे काय आपण चांगले नाही, कारण याच्यामध्ये कधी खालीवर होईल काही सांगता येत नाही. परंतु जो देव स्थिर आहे ते देवाची प्राप्ती होणं म्हणजे जीवाचं कल्याण असतं. आणि त्या देवाच्या प्राप्तीसाठी योगच येत नाही, किंवा देवाच्या प्राप्ती व्हायला आपलं लक्ष सुद्धा तिकडं लागण्यासाठी खूप मोठं भाग्याचा उदय व्हावा लागतो. आणि म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात सांगते, भाग्याचा उदय देह जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. म्हणून भाग्याचा उदय, भाग्याचा उदय किंवा भाग्य जेव्हा त्या ठिकाणी फळाला येतं तेव्हाच कुठंतरी काहीतरी संतांच्या भेटीचा योग येतो, किंवा परमार्थाची काहीतरी सद्वासना शुभेच्छा निर्माण होते. म्हणजे आपल्याला योग्य मार्गाला आपण लागत असतो. म्हणून आपल्याला बाकीचं काही भेटलं नाही भेटलं हा भाग महत्वाचा नाही, कारण प्रपंच भेटला तरी नाही भेटल्याच जमा आहे. कारण भेटून बी दुःख जात नाही, भेटून बी इच्छा थांबत नाही, आणि भेटला तरी देव राहत नाही. हा प्रपंचातल्या दोष आहे. इच्छा थांबत नाही, दुःख जात नाही, भेटून बी देव राहत नाही, अशा प्रकारचा हा प्रपंच आहे. आणि म्हणून देवाची प्राप्तीमध्ये आनंद असतो, मन स्थिरावत, आणि देव नावाची वस्तू स्थिर आहे. तुझ विन काही स्थिर राहे ऐसे नाही, ऐसे न देखो कोणी तुझा त्रिभुवनी. देवा
तुझ्यासारखं स्थिर या जगात दुसरं कोणीच नाही बरं का. तू जे काय स्थिर आहेस म्हणून देव स्थिर आहे. म्हणून देव पहा उंच स्थळी उभय राहा. देव देखिला तो नाही कोणाशी भ्याला. त्यानं देव पाहायला तो कोणाला भेट नसतो. भीती मनातली जात असती पण कधी देव कळाल्यावर. म्हणून देव देखिला तो नाही कोणाशी भ्याला. त्यानं देव पाहायला ज्याला देव कळाला त्याच्या मनातली भीती जात असते. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज, साधू संत आणि हरिपाठात सुद्धा हाच बोध आहे. नाथ महाराज सुद्धा आपल्याला प्रत्येक अभंगामध्ये हरिमुखी गाता हरपली चिंता, दया नाही मागवता जन्म घेणे. कारण जन्म मरणाचं दुःख हरीच्या स्मरणामध्ये राहत नसतं. म्हणून देवाचा स्मरणाचा छंद, माझ्या मनाला लागो छंद हरी गोविंद हरी गोविंद, त्याचा आपल्याला छंद लागणं, त्याची आवड निर्माण होणं आणि तिकडं आपली वाटचाल होणं हेच या ठिकाणी मोठं परम भाग्य आहे. म्हणून नाथ महाराज आपल्याला या अभंगामध्ये सांगायला लागले की मुद्रा ती पांचवी लावण्या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशी. कारण पाचवी मुद्रा, कारण योगाभ्यासाचा विषय थोडा सांगितला. खेचरी भूचरी चराचरी आगोचरी आणि अशा प्रकारची ही पाचवी मुद्रा. म्हणून जिला त्या ठिकाणी आपल्या हरिपाठात सुद्धा विषय आलेला आहे. पहिल्या हरिपाठामध्ये रामकृष्ण नामे उन्मन्नी साधली. ही उन्मन्नी शब्दाचा अर्थ उलट करणं. रामकृष्ण नामे उन्मन्नी साधली तयांशी लादली सकळ सिद्धी. परंतु योगाभ्यासामध्ये जास्त काही माऊलीनं रस सांगितला नाही. उलट योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंपधर्म. उलट योगाभ्यासानं तुमचं या ठिकाणी तुम्ही जर नादी लागले तर एखादी सिद्धी प्राप्त झाल्यावर तुम्ही त्या सिद्धीमध्ये गुंतता. किंवा योगाभ्यास करणं सुद्धा कठीण आहे. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखात जाचे वाटा भागाला, ताणल्या ताणची प्यावी भुकेले या भुकाची धावी. योगाभ्यास करणं काय सोपं नाही. म्हणून येणे नव्हे सिद्धी अशा प्रकारचं माऊलीनं सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी तरी पण हा एक मार्ग आहे. म्हणून क्वचित जे काही साधक असतात ते हा सुद्धा मार्ग त्या ठिकाणी अनुसरतेत. परंतु मार्ग कठीण आहे. म्हणून सगळ्याच मार्गाचं प्रकाशन सर्व ग्रंथामध्ये दिले. म्हणून योगाभ्यास जरी कठीण असला तरी पण थोडाफार प्रकाश त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न हरिपाठात सुद्धा केला. परंतु पुन्हा सांगितलं की योगानं या ठिकाणी हे कळणारी वस्तू नाही. कारण योगाभ्यास कलियुगामध्ये खूप अवघड आहे, अशक्य आहे. आणि म्हणून नामस्मरणातच महत्व किंवा नामस्मरणामध्येच आपलं मन त्या ठिकाणी रंगून जर गेलं तर ही समाधी संजीवन आहे. ज्ञानोबा आहे ना, समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवाच्या ज्ञानानं मला हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ. संजीवन समाधी म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी चालती बोलती समाधी. अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुद्धी. म्हणून एकनाथ महाराज वर्णन करताना सांगते, अर्जुनाला अगोदर समाधी दिली देवानं आणि मग समाधी देऊन त्यांना युद्ध करायला लावलं. म्हणजे अर्जुन हा समाधीमध्ये असताना अर्जुनानं युद्ध केलं. म्हणजे अशा प्रकारचं देवानं समाधी दिली. म्हणजे कोणती समाधी होती तर त्या समाधीमध्ये सर्व काही व्यवहार होते. आणि अशी समाधी ज्ञानोबारायानं आपल्याला दिली. आणि ती नामस्मरण करीत करीत जर आपण सर्व व्यवहार केले तर ही समाधीच आहे. म्हणून अशा प्रकारचा हा समाधी संजीवन आमचा हरिपाठ आहे. हरीचं स्मरण करणं ही समाधी आहे. कारण त्यानं काहीच नाही केलं, तो एकाच जागेवर आहे. सगळीकडे गेला तरी एकाच जागेवर आहे. त्यानं अनेक प्रकारचे भोग भोगले तरी तो अभोगताच आहे. काही केलं तरी आकर्ताच आहे. म्हणून अशा हरीच्या स्मरणानं तो त्या ठिकाणी स्थिर होत असतो. कारण हरी कसा आहे, स्थिर आहे. म्हणून या अभंगामध्ये
मुद्रा ती पाचवी म्हणून 5 प्रकारच्या मुद्रा या ठिकाणी सांगितल्या. म्हणून योगाभ्यासामध्ये बराच काही विषय आलेला आहे. म्हणून मूळ बंध, ओढ्याना बंध, जालिंदर बंध हे यौगिक क्रिया आहेत. त्याचा विचार बी सूक्ष्म अशा प्रकारचा सांगितला. परंतु स्थूल मानानं जर आपल्याला पाहायचं झालं तर योगाभ्यासाचा तरी एक परमार्थात जाण्याची वाट आहे. म्हणून ध्यान योग, राजयोग अशा प्रकारचं या ठिकाणी आणि जेव्हा अष्टांग योग हे साधना शास्त्रामध्ये अनेक प्रकारांनी सांगितल्या असल्या तरी पण सगळ्यांचं साध्य जे काय असतं ते परमात्म्या प्राप्तीच असतं. आणि म्हणून सर्व करून परमात्माच प्राप्त करायचा असतो. आणि हे ध्यानात घेऊन ज्ञानोबारायानं किंवा नाथ महाराजानं त्या परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये जास्त त्या ठिकाणी महत्व वर्णन केलं किंवा त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं असता त्यानं सर्व काही प्राप्त होतं. म्हणून बाकीच्या लमाट्या भाकरकाठा त्यानं सांगितल्या नाही किंवा रात्र थोडी सोंग जास्त. आपलं आयुष्य कमी आहे, त्या कमी आयुष्यामध्ये आपल्याला नेमकं ध्यानात घ्यायचं म्हणून नेमकं साधू संतांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि लय मोठ्या वाटानं आपल्याला भरकटू दिलं नाही. कारण आधीच संसारामध्ये माणसं भरकटले आणि अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी इच्छेच्या अधीन झाले, अनेक प्रकारच्या मार्गाला लागले, त्यातून क्वचित त्या ठिकाणी परमार्थाची वासना झाली. इथं पण त्यांना त्या ठिकाणी आयुष्य आपल्या हातात नाही, पण परमार्थाची वासना कायम टिकून काय हे काही सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी आपण आलो तर आपल्याला निश्चित या ठिकाणी आता निश्चिंत व्हायचं. म्हणून ही या ठिकाणी इच्छा घेऊन आपण परमार्थात उतरलो आणि म्हणून या ठिकाणी समाधान नावाची वस्तू प्राप्त होती. म्हणून हिची देवाचे भजन सदा राहे समाधान आणि ते देवाच्या भजनानं होत असतं. म्हणून बुद्धाची पाचवी लावण्या लक्ष आत्म प्रत्यक्ष आधीची. महाराज थोडस रेंजचा प्रॉब्लेम आहे, थोडा रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम येईल म्हणून थोडस रेंज मध्ये. हा रेंज आहे माझ्याकडे भरपूर. तुमचा आवाज मला यायला लागलाय, यायला का आवाज? थोडस रेंजमुळे खरखर करतंय थोडस. हा थोडं ऐकून जाय जरा. वारं सुटलेलं आहे, थोडं वाऱ्यामुळे थोडं होते कमी आली. बर चालेल, ठीक आहे. हो, आता म्हणून आपल्याला साधू सांगताना बुद्धाची लावण्या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. प्रत्यक्ष या ठिकाणी आत्मा जो आहे सर्वांच्या शरीरामध्ये सर्व त्या ठिकाणी न मरणाच्या रूपानं, वास्तव रूपानं, असण्या रूपानं जो सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि देवानं सुद्धा वर्णन करताना सर्वांचा हृदय देशी असाच बोध केलेले. शिवाजी महाराज तुम्हाला चांगले करा आगे महाराज. रामकृष्ण हरी महाराज बोला. राम यांना जर इकडचा आवाज चांगला येत नसला तुम्ही सांगा. प्रोत्साहन म्हणजे तुम्हाला चांगले असली तर आवाज थोडा स्पष्ट ये ना महाराज. तुम्ही सांगा ना या बंगलावर. नाही आवाज थोडा प्रॉब्लेमच आहे, वारं सुटलेले, आबाळ आलेले. तुम्ही सांगा ना मग तुझं आवाज जर चांगला तर. नाही रेंज मध्येच प्रॉब्लेम आहे, थोडं इकडे पण रेंज मध्ये प्रॉब्लेम आहे. हवा सुटलेली, आबाळ आलेले, खूप इजा चमकत. हा मला वाटत थोडा बदल करून बघितला असता आपण. तुम्ही सांगा म्हणलं थोडा बदल करून बघू आपण. वातावरणच खराब आहे महाराज. हो हो बर ठीक आहे चला. हो घ्या. आणि म्हणून आपल्याला चालू दादा निसर्गाच आपल्या हातात नाही. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की मुद्रा ती पांचवी लावण्या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कारण आत्माच प्रत्यक्ष हरी आहे, हरीच आत्मा आहे, आत्माच हरी आहे. हे आपल्याला नाथ महाराजांना त्या शेवटच्या अभंगामध्ये स्पष्ट केलं की हरी नावाची वस्तू काय की त्यालाच परमात्मा म्हणायचं. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न झाली. कारण आत्मा हरी
एक या ठिकाणी सांगितला, एक म्हणजे त्या ठिकाणी द्वैत नाही, द्वैत नाही म्हणजे दुसरं नाही, दुसरं नाही म्हणून दुःख नाही. जोपर्यंत दुसरं नाही तोपर्यंत दुःख नाही, दुसरं आलं की दुःखाला सुरुवात झाली. आणि म्हणून या ठिकाणी द्वैताचं खंडन सांगितलं. अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत म्हणजे ज्या ठिकाणी द्वैतच नाही, म्हणून संसारामध्ये सगळे द्वैत वाढायला लागले, आणि द्वैत वाढायला लागले म्हणून दुःख वाढायला लागलं. म्हणून द्वैत या ठिकाणी घालवायचं. हरिपाठामध्ये आपल्याला द्वैत काढायचं सांगितलं. द्वैताची झाडणे उपजवणी करंटा, नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैता कैसा होय. कारण करंटे आहेत जे या ठिकाणी या द्वैतामध्ये रमले, ते करंटे आहेत. आता अद्वैत ध्यानात घेणं. अद्वैत म्हणजे एक, एक म्हणजे ज्या ठिकाणी दोन नाहीत तरी पण दोन वाचून एक. आता एक शब्द आला, त्या दोनामुळे एक म्हणले. वास्तविक या ठिकाणी एक म्हणता येत नाही, कारण दुसरा असल्यावर एक म्हणा, म्हणून एक बी म्हणता येत नाही. पण नाही म्हणता येत नाही, शून्य म्हणावं तर मग कळलं कोणला. म्हणून या ठिकाणी चेतन आत्मा हा एकपणा वाचून एकटा आहे, आणि तो सर्वांच्या हृदयामध्ये भरलेला आहे. म्हणून त्या आत्मस्वरूपाला आपण जाणून घ्यायचं, आणि तो आत्माच परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा दोन नाहीत, कारण तो आत्मा कळाला नाही म्हणून त्याला परमात्मा म्हणायचं. आता परमात्मा आणि आत्मा, आता दोन आत्मे थोडेच असतील, एकच आत्मा आहे. म्हणून एक आत्मा आहे, म्हणून एक हरी आत्मा, आणि त्या आत्मेलाच हरी म्हणलं. मग तो हा आत्मा असो का परमात्मा असो, म्हणून हरी आहे. आणि तो हरी आपल्या जवळ नाही का, म्हणून सर्वागती राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. आणि तो हरी सर्व ठिकाणी आहे. आणि हरी नावाची वस्तू कुठं आहे आणि कुठं नाही असं नाही. तर भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट. घनदाट शब्दाचा अर्थ रिकामी जागा नाही, अशा प्रकारचे पूर्ण रूपानं जेथे पावा तिथं तोच भरलेला आहे. अशा प्रकारचा परमात्मा भरून या ठिकाणी उरलेला आहे. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी इथं आहे आणि तिथं आहे असं नाही. आणि अशा परमात्म्याला आपण जाणून घ्यायचं. म्हणून या अभंगामध्ये तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे. पण त्या परमात्म्याला जाणून घ्यायचं म्हणल्यावर काय करायचं, कुठे येतो परमात्मा, कसा जाणला जाईल, कुठं असतो तो, कसा भेटला जाईल आपल्याला. म्हणून त्या परमात्म्याची ओळख करून देताना सांगायला लागले, परमात्म्याला कुठं धुंडायचं काम नाही, कुठं बघायचं काम नाही. सर्वागती राम द्या एक, सर्वागती राम द्या एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सर्व घटामध्ये. आता घट शब्द म्हणल्यानंतर घट हा मातीचा असतो, आणि शरीर सुद्धा एक घटच आहे. घट म्हणजे शरीर सुद्धा मातीचंच आहे, कारण मातीपासून झालं, मातीवर जगायलं, मातीतच जाणार. शेवटी आपण म्हणतो की माती करून आले, म्हणजे मातीतून झालं. आई वडिलांना अन्न खाल्लं ते मातीतून झालं, आणि ते अन्नाचं रक्तवीर्य झालं, आणि त्याच्यातून त्या ठिकाणी शरीर झालं. पुढे त्या ठिकाणी त्या शरीराची वाढ गर्भामध्ये आईनं अन्न खाल्लं, त्या नाळेद्वारे त्या बाळाला पोहोचलं, गर्भाला पोहोचलं, त्याची गर्भात वाढ झाली. नंतर त्या ठिकाणी आईनं अन्न खाऊनच दूध निर्माण झालं, आणि नंतर बी त्या ठिकाणी अन्न खाऊनच हे लेकरू वाढलं, म्हणजे अन्नावरच राहिलं, अन्नापासूनच झालं, आणि शेवटी पुन्हा मातीतच गेलं. अन्न हे मातीतच आहे, म्हणून मातीपासून झालं, मातीवरच राहिलं, आणि शेवटी मातीतच गेलं. आणि म्हणून हे शरीर कोणाचं आहे, मातीचं आहे. म्हणून हे मातीचं असल्यामुळे याला घट म्हणायचं. आणि घट म्हणजे सर्वागती राम, आणि या प्रत्येक शरीरामध्ये राम आहे, प्रत्येक देहामध्ये काय हरी आहे. सर्वागती राम देहादे एक,
आणि सगळ्या देहामध्ये परमात्मा अनेक नाही एक आहे. आणि त्याचा दृष्टांत देताना सांगितलं की सूर्यप्रकाशत सहस्ररश्मी, सूर्य आकाशामध्ये एक आहे. आपण जर 1000 घट मानले तर त्या 1000 घटामध्ये सूर्याचे प्रतिबिंब 1000 दिसते, पण सूर्य 1000 झाले नाही. सूर्यप्रकाशत सहस्ररश्मी, किंवा सूर्य एक आहे आणि सूर्याच्या कला 1000 आहेत, तरी पण ते 1000 कला त्या सूर्याहून वेगळ्या नाहीत. आणि म्हणून सहस्ररश्मी अशा प्रकारचं आपल्याला ध्यानात घेता येतं. आणि म्हणून या ठिकाणी मनुष्य देहातला प्राणी हा बुद्धिवान आहे, आणि त्याला बुद्धीनं त्यांना संसार करण्यापेक्षा त्यांना देव स्वभाव, बुद्धीनं त्याला देव ध्यानात घेता येतो. हे त्याचं बुद्धीचं वैभव आहे. त्यानं बुद्धीनं खोट्यामध्ये रमणं हा शहाणपणा नाही, खोट्यातून बाहेर पडणं, खरं लक्षात घेणं हे बुद्धीचा शहाणपणा आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी, एका केशवराजे सकळ सिद्धी. हरिपाठामध्ये आपल्याला हे सर्व काही त्या ठिकाणी बोध केलेला आहे. आणि म्हणून हरिपाठ जरी लहान वाटला तरी पण अर्थाच्या दृष्टीनं तो महान आहे. आणि देव त्या ठिकाणी अर्थ ध्यानात घेऊन आपल्याला योग्य त्या ठिकाणी दिशा वाटचाल करता येते. आणि अयोग्य असणारा आपला जो काही रस्ता आहे, जी काही वाट आहे, ते आपला सोडता येते. आणि म्हणून साधू संत आपल्याला सावध करते. आणि हरिपाठाच्या माध्यमातून अभंगाच्या, गवळणीच्या, अनेक प्रकारचे भारुडाच्या, अनेक प्रकारच्या वव्याच्या, अनेक प्रकारांना, परंतु आपल्याला त्यांना हेच सांगायचं, आपल्याला कळून द्यायचं. आपल्याला कळलेलं नाही. का नाही? दुःख ज्या अर्थी शिल्लक आहे त्या अर्थी योग्य आपल्याला कळलेलं नाही. आणि योग्य कळल्यानंतर दुःख राहत नसतं. ज्या अर्थी दुःख शिल्लक आहे त्या अर्थी योग्य कळलं नाही. म्हणून मुद्रा ती 5वी, लावणे लक्ष, आत्मा प्रत्यक्ष हरिदिशी, कारण तोच आत्मा हरी आहे. अशा प्रकारची योगाभ्यासानं 5वी मुद्रा त्या ठिकाणी लावल्यानंतर लक्षात येतं. परंतु या ठिकाणी सांगितलं, इथं आम्हाला हरिपाठामध्येच हे कळतं. कारण कसं तर दुसऱ्या चरणामध्ये सांगते, हा योग मार्ग अवघड आहे, परंतु आम्हाला संतांच्या संगतीमध्ये श्रवण करून या गोष्टी कळत येत ना. काने जे पेरिले, डोळा ते उगवले, व्यापका भरिले तोची आरे. आपण 5 प्रकारच्या मुद्रा लावायच्या. कितीतरी त्या ठिकाणी त्या योगाभ्यासात विघ्न आहेत, परंतु इकडं नामस्मरण करण्यामध्ये, कथा कीर्तन श्रवणामध्ये ह्या गोष्टी सहज होऊ शकतात. म्हणून कानानं ऐकल्याबरोबर आमच्या लक्षात येतं. तुका म्हणे काने ऐकली जे मात, तोची झाला घात जीवपणा. मी कानानं ऐकल्याबरोबर या ठिकाणी जीवपणाचा घात झाला, कारण जीवपणा राहिला नाही. म्हणजे माझा जो मूर्खपणा होता, माझा जो चुकीचा मार्ग होता, तो त्या ठिकाणी मी या संतांचे शब्द, संतांचा बोध कानानं त्या ठिकाणी ऐकला, दृढ केला. आणि माझा जो काही अज्ञान होतं, माझा जो काही विपरीत भ्रम होता, तर तो काही राहिला नाही. आणि म्हणून कानामध्ये ऐकलं मी, योग्य अशा प्रकारचं ऐकायला भेटलं. त्याच्यामुळं काय झालं तर मग जे काही चुकीचं होतं ते राहिलं नाही. म्हणून काने जे पेरिले, डोळा ते उगवले, कारण कानामधून ऐकलं आणि डोळ्यानं सुद्धा मला तसंच दिसू लागलं. आणि म्हणून बुद्धीच्या हे बोल कशा ऐकीजे, मनाच्या काने ऐकीजे, बोल बुद्धीच्या डोळा देखीजे. ज्ञानेश्वर महाराज सांगते कसं ऐका तर मनाचे कान करून ऐका. अर्जुनानं त्या ठिकाणी भगवद्गीता ऐकली, युद्ध चालू असताना ऐकली, बाण येत होते, धोक्यात जीव टाकून त्या ठिकाणी देवानं तिथं सांगितलं की एकाग्र होय. जिथं युद्धामध्ये अनेक प्रकारचे शत्रू त्या ठिकाणी चौकोन त्यानं रथ वेढलेला आहे, असंख्य बाणाचा वर्षा होत आहे, एवढ्या अस्थिर त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये, कारण त्या ठिकाणी काही देश काळ काही शुद्धी नव्हती, काय नव्हती, परंतु तरी सुद्धा तुला हे ऐकायला भेटायले शास्त्र, ते ऐकायला भेटायला लागले. म्हणजे कुठं भेटायला लागले ते नको पाहू, तर ते ऐक. आणि कसं ऐक म्हणले, निस्ता ऐक का नाही, तर हे मनाचे कान करून तुला ऐकावं लागत. तुला सर्व त्या ठिकाणी सर्वांगाचं कान केलं. अर्जुनानं ऐकताना सर्वांगाचे कान केली आणि एकाग्र इतका झाला की मूर्तिवंत अवधानच त्या ठिकाणी अवधानाची मूर्तीच झाला तो, इतका अर्जुनानं ऐकलं.
किती गोंधळ होता, चौकून त्या ठिकाणी अस्थिरता किती होती, तर मर्यादेच्या बाहेर होती. परंतु तरी सुद्धा एकाग्रता एवढी केली, मग तितकीच आपली नाही, तरी पण आपण असलेली एकाग्रता भंग करतो. आणि अर्जुनाना इतकं त्या ठिकाणी अस्थिरता होती, परंतु तिच्यामध्ये एकाग्रता निर्माण केली. मनाचे कान केले बुद्धीच्या डोळ्यानं, या ठिकाणी पाहिलं. बोल बुद्धीचा डोळा देखिजे, म्हणून बुद्धीच्या डोळ्यानं पाहिलं. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापका भरिले तोच हरी. कारण तोच परमात्मा व्यापक रूपानं सर्व ठिकाणी भरलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या परमात्मा इथं आहे तिथं आहे असं नाही, तर सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. सर्व ठिकाणी त्या ठिकाणी कुठं नाही कुठं आहे असं नाही. आणि हा परमात्मा अशा प्रकारचा सर्व ठिकाणी आहे अशी भावना ठेव आणि त्या परमात्म्याचं स्मरण कर. आणि ज्याचं स्मरण करायला लागलाय तो परमात्मा नुसता मंदिरात आहे असं समजू नको. तर तो मंदिरातच आहे, मंदिरात आहे, पण मंदिरातच आहे असं नाही, तर मंदिराच्या बाहेर सुद्धा आहे. एवढंच नाही तर तो कुठं नाही अशी जागा नाही. कारण हे सर्व त्या ठिकाणी परमात्म्याशिवाय दाखवता येत नाही. जसं अलंकारामध्ये सोनं भरलेलं आहे, तसं या ठिकाणी सर्व ठिकाणी हा परमात्मा व्यापलेला आहे. तो कुठं आहे कुठं नाही असं नाही. अशा प्रकारचा परमात्म्याची व्याख्या आपल्याला साधू संतांना सांगितली. अशी एक वस्तू आहे परमात्मा, अशी जी एक वस्तू असे ती जया दिशे ज्ञानास्तव. आणि ती परमात्मा नावाची वस्तू आहे, आणि ती परमात्मा नावाची वस्तू कशानं दिसन, म्हणून ती जया दिशे ज्ञानास्तव. ती ज्ञानानं या ठिकाणी कळण. म्हणून ज्ञान किती महत्वाचं आहे की ज्ञानानं परमात्मा प्राप्त होतो. म्हणून ते ज्ञान अशा प्रकारचं कुठं असतं, तर ते संताकडे असतं. म्हणून ज्ञान प्राप्तीसाठी आपण प्रयत्नशील असावं. आणि ते ज्ञान कोणाकडे असतं तर संताकडे असतं. आणि संता म्हणजे ज्ञानाचं घर आहे, जे ज्ञानाचा पुरठा. आणि ते आपल्याला हस्तगत होण्यासाठी मग कशानं होईल, ते तर सेवा आधार म्हणता. आणि सेवेनं काय होईल, स्वाधीन करे सुबटा ओळंबोणी. ते स्वाधीन करून ठेव. त्या संताजवळ हे ज्ञान असतं, त्या ज्ञानानं अशा प्रकारचं तो परमात्मा कळत असतो. आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं. त्या ज्ञानानंच त्या ठिकाणी ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये दुःखाचा नाश होईल. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. म्हणून तुला संतांचं भजन करावं लागेल, संतांचे वाक्य ध्यानात घ्यावं लागते, संतांचा बोध त्या ठिकाणी कळून घ्यावा लागेल, संताला शरण जावं लागेल. म्हणून या शरण जावे, म्हणून संताला देवाला शरण व्हावं लागेल. आणि म्हणून नाथ महाराजांना आपल्याला अशा प्रकारचा बोध हरिपाठातून केला, चालता चालता केला. यांच्या माग खूपच काम आहे म्हणते, खूपच वेळ नाही म्हणते, खूपच यांच्या माग त्या ठिकाणी परमार्थासाठी यांना अशा प्रकारच्या अडचणी आहेत. तर त्यांना सुद्धा ध्यानात घेऊन थोडक्यात त्यांना या ठिकाणी विचार करता यावा. ह्या अनादिकाळाच्या प्रपंचाच्या दुःखापासून त्यांना एक प्रकारचं निवृत्त होता यावा. आणि हा सन्मार्ग त्यांना हस्तगत व्हावा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सदवासना असणारे संत आमचे परोपकारी, की जगाच्या कल्याणा संतांच्याही भोवती. म्हणून नाथरायानं खूप अशा प्रकारचे आयुष्यभर कष्ट केले. काय कष्ट केले, तर हे सगळं त्या ठिकाणी लोक सुखी व्हावा, हे सन्मार्गाला लागाव, त्यांना योग्य अशा प्रकारचं कळाव. आणि ते या जन्म मरणाच्या परंपरेतून ह्या जाळ्यातून एकदाच्याच बाजूला पडाव, एकदाचीच हो. पुन्हा या ठिकाणी या जन्म मरणाच्या अनेक प्रकारच्या जीवनीमध्ये, त्या फेऱ्यामध्ये 184 पडू नये, दुःख भोगू नये अशी त्यांची इच्छा होती. आता जे त्यांच्या माग येते त्यांचं कल्याण होईल. आता जे नाही याचे मग त्याला विलाज नाही. म्हणून साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनाम झाले कृत्याकृत्य. हे आपण मागच्या अभंगामध्ये बघितलं. आणि अनेक प्रकारचा बोध आपण अभंगातून नाथ महाराजांना खूप अशा प्रकारचा तळमळीनं बोध केला. आणि खूप अशा प्रकारचे अभंग आपण बघितले की
नुसतं आवडीनं देवाचं नाव घ्या, नुसती आवड. आपली आवड या ठिकाणी सांसारिक पदार्थामध्ये बसलेले आहे. ती काढणं अवघड आहे. म्हणून का अवघड आहे, तर आपण त्याला खरं मानलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ते पदार्थ खोटे आहे, दुःखरूप आहेत. अशा प्रकारचा अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला या सर्व माईक पदार्थातून मन वाढावं लागेल. आपण या माईक पदार्थातून मन वळलं की परमात्म्याकडे आपलं मन सहज जाईल आणि आपलं मन त्या परमात्म्याकडे गेलं की आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा आनंद स्वरूप आहे. सूर्य उगाल्यावर प्रकाश पडल्याशिवाय राहतच नाही. परमात्म्याकडे गेल्यावर सुखच होत असतं. आम्हाला का होईना, आता आमचं मन या ठिकाणी इकडं गुंतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आता देवालाच म्हणा की मला या ठिकाणी आता संसारातून काही निघता येत नाही देवा, तू काय कर, तूच मला या ठिकाणी तुझ्याकडे ओढून घ्या. आता कसं वडायचं तुला, तूच वडा आता. आणि म्हणून माझे चित्त तुझे पायी राय आयशे करी गा काय धरोने आबाई भवा तारी दातारा. म्हणून देवा मला या संसारातून पार पाड. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी आपण रोजच देवाचं भजन केलं पाहिजे, रोजच हरिपाठ मानला पाहिजे. वार करायला हरिपाठ पाठच पाहिजे, 2 हरिपाठ त्यानं पाठ केलेच पाहिजे, रोज म्हणलेच पाहिजे. काकडा भजन सुद्धा ज्यांना शक्य असेल त्यांना सकाळी म्हणलंच पाहिजे. सकाळी जो उठतो त्याचं बुद्धी या ठिकाणी तेज होत असते, देव कळायसाठी वातावरण निर्मिती होत असते आणि विचार शुद्ध राहत असते. म्हणून तो सकाळी उठन त्याचं मन पवित्र होतं. म्हणून उठून या प्रातःकाळी, नुसतं उठून नाही तर उठून पुन्हा त्या देवाचं भजन या ठिकाणी करून आपल्याला हे अंतःकरण आपलं मन शुद्ध करता येतं. आणि एकदा का मन शुद्ध झालं की मग शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून सुद्धा अशा प्रकारचा आपला भाव झाला, आपलं मन शुद्ध झालं, मग परमात्मा कुठं दूर आहे, म्हणजे परमात्मा दूर वाटायला लागला, दुसरा वाटायला लागलाय. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी जे काही वाटणं आहे ते अज्ञानामुळे वाटायला लागलं. आणि जर का ज्ञान झाल्यानंतर तो परमात्मा आणि आपण दोनच नाही, इतका परमात्मा जवळ आहे, इतका जवळ आहे, इतका जवळ आहे. ते म्हणले की बाप रुक्मा देवरो जीविता जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माय. काही करा तो माझ्याहून वेगळा करता येत नाही, इतका जवळ आहे. किती जवळ आहे, म्हणून परमात्मा जवळच आहे. जवळच आहे परी भेटेल. आता जवळ आहे का आपल्याहून वेगळाच नाही, आपल्याहून वेगळाच नाही. काही केल्या वेगळा नव्हे गे माय. आता वेगळं केलं तरी वेगळा होत नाही. आता त्या साखरेतली गोडी जी असते ती गोडी वेगळी करता येत नाही, कारण साखर आणि गोडी 2 नाहीत. जसं त्या ठिकाणी लिंबातला कडूपणा हा वेगळा करता येत नाही, मिरचीतला तिखटपणा वेगळा करता येत नाही, मिठातला खारटपणा वेगळा करता येत नाही. त्याचं स्वरूपच आहे. तशा प्रकारचा आपण देव स्वरूप आहोत, परंतु आपण भरकटलो, त्याला विसरून गेलो आणि खोट्याच्या नादी लागलो. आता त्या खऱ्या परमात्म्याला ध्यानात घ्यासाठी नसलं ध्यानात येत मग त्याचा धावा करा, हरी हरी म्हणा, नाहीतर मग हरी कळून घ्या. आणि ते कळून देणारे संत असते. आणि म्हणून आपल्याला हरिपाठामध्ये हरी बी कळून द्याला आणि पुन्हा हरीचं स्मरण सुद्धा करायचं सांगितलं. आणि नुसतं करायला सांगितलं का ते म्हणले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा तुम्हाला जन्माला यायचं काम नाही, अशा अवस्थेला त्या ठिकाणी हा हरिपाठ आपल्याला नेऊन सोडित असतो. तया नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा दुःख अशा प्रकारचं तुम्हाला होणारच नाही, होऊ देणार नाही. अशा स्थितीला त्या ठिकाणी हे संतांचे वाक्य, संतांचा बोध आपल्याला ठेवीत असतो. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. म्हणून या ठिकाणी संतांच्या ठिकाणी आपला भाव राहिला किंवा संतांच्या विचारावर विश्वास, आणि विश्वासच आपल्याला पलकारच्या कडीला नेणार आहे. विश्वासच आपल्याला भवसागरातून पार पाडणार आहे. कारण संतांनी जे सांगितलं ते आपल्या अनुभवाचं आहे आणि ते खरं बी आहे. कारण संतांनी सांगितलं की आपण पाहतो की जे संतांनी सांगितलं की जग दुःख रूप आहे, मग जग दुःख रूप आहे, मग जगातून सुख होणार झालं. संत सांगते की ते जाईल याशी काळोबा खाईल. कारण त्यांनी सांगितले हे वाक्य, संसार दुःखामुळं देह जाईल
किंवा त्याने सांगितलं की एक हरी आत्मा जीव शिव समा, आणि हे संतांच्या वाक्याचा विचार केल्यानंतर आपल्याला योग्य अशा प्रकारचं ध्यानात येतं आणि तेच वाक्य खरे आहेत. आणि बाकीचं त्या ठिकाणी काहीतरी मनोमार्ग आहे, काहीतरी काल्पनिक आहे आणि त्या कल्पनाच आपण वाढवायला लागलो. म्हणून आपण मागच्या अभंगामध्ये सुद्धा बघितलं की कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. आणि त्या कल्पनेमुळे हरी कळत नाही, कारण आपण कल्पनाच पक्क्या केल्या, कल्पनाच वाढायला लागलो. परंतु खरं या ठिकाणी झाकल्या चाललं, खरं त्या ठिकाणी कळायला तयार नाही. खरं कोण असतं तर खरा तोच असतो, परंतु कल्पनेमुळं. आणि म्हणून त्या ठिकाणी दोरीच असते, परंतु सर्पाच्या भ्रमामुळे दोरी कळणार. तसा परमात्माच आहे, परंतु त्याला या ठिकाणी जो बाकीचा जो काही भ्रम झाला, आम्ही दिसणारा आहे, मरणारा आहे, सुखी आहे, दुःखी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, किंवा त्या संबंधानं आपले संबंध लावून घेतले. बायको पाहिले की नवरा वाटतं, पोरग पाहिले की बाप वाटतं, काहीतरी इस्टेट पाहिले की तिचा मालक वाटतं, काहीतरी या ठिकाणी संबंधामुळे त्याला वाटायला लागलं. परंतु हा संबंधच खोटा आहे, कारण तो काही काळापूर्वी नव्हता ना आता आला, म्हणून तो त्या ठिकाणी खोटा आहे. कारण त्याला काय अंत आहे, आणि त्याला ज्याला सुरुवात आहे त्याला अंत आहे. आणि अंतवान वस्तू ही दुःखदायी असते. अंतवान शब्दाचा अर्थ काय तर अंत म्हणजे शेवट. याला काहीतरी सुरुवात झालेली आहे, कुठेतरी थांबणारी. सुरुवात म्हणले की शेवट आहे. म्हणून या ठिकाणी अंतवान पदार्थात रमू नका. अंतवंत मे देहा नित्य सोक्ता शरीरा. देवानं अर्जुनाला हा बोध सांगितला, अर्जुना हे शरीर अंतवंत आहे, काही काळापूर्वी नव्हतं, काही काळानंतर राहणार नाही. म्हणून ते तुपलं स्वरूप नाही. तुपलं स्वरूप काय, तू या शरीरावरून वेगळा जाणणारा न दिसणारा आहेस. अच्छेदो अयमदायो अक्लेदो अस्वच्छ एवच नित्य सर्वत स्थानो अचलोयम सनातन. तू नित्य आहे, सर्वगत आहे, स्थिर आहे. शरीर कसं आहे ते अस्थिर आहे, अनित्य आहे, अशुद्ध आहे, अनात्मा आहे, दुःखरूप आहे. आणि तू कसा आहे आत्मा आहे, नित्य आहे, सुखरूप आहे, शुद्ध आहे. अशा प्रकारचा तू आहे. याच्यातला इतका फरक कळत नाही का तुला? परमार्थ करायला निघाला मग तुला फरक कळायला नाही पाहिजे का? काय काय येतं, खरं काय खोटं काय? मग तुला बुद्धी आहे, म्हणून बुद्धीना तू ध्यानात घेतो. आणि म्हणून या ठिकाणी ध्यानात घे की खरं काय आणि खोटं काय. कोणाला कळत आणि कोणाला कळत नाही. ज्याला कळत तो मी, जो दिसतो तो मी नाही. कारण दिसणार हे नासणार आहे. आज जरी नाही पण उद्या नासणारच आहे. हे उद्या दिसणार आहे ना, हे दिसणार नाही. हे जे दिसे ते नासे. किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान सावधान राहा म्हणले. हे नाशिवंत शरीर आहे, नाशिवंत देह, नाशेला हा जाना. एक दिवस नासणार आहे, मग तुपल्या जवळ काय राहील? आणि म्हणून हे संधे पदार्थ असे आहेत. आणि म्हणून तू या दुःखरूप मरणाऱ्या पसऱ्यामध्येच रमला. आणि एक दिवस तर येऊ तुला सोडून जाणार आहे, किंवा तू याला सोडून जाशील. आणि म्हणून तुला हे कायम स्वरूपी तुझ्या सोबत राहणारे नाहीत, किंवा कायम तुला सुख देणारे नाहीत. हे तात्पुरते आहे. जसं गाडीत बसला म्हणजे गाडी आपली नाही, गाडीचं सीट आपलं नाही. काही वेळानंतर आपण गाडी सोडणार आहोत. काही वेळापूर्वी आपण बसलो होतो, काहीतरी वेळानंतर सोडणार आहे. म्हणजे काहीतरी काळापुरती त्या ठिकाणी गाडी आहे. आणि आपण बसू नये का सीटावर बसा, परंतु आपलं नाही, ते सोडायचं असतं. आपला स्टॉप आल्यानंतर आपण उतरतो. तशा प्रकारचं या ठिकाणी हे समजा आपल्याला सोडायचंय, पण याची कल्पना कधी कोणी करीत नाही. जे खरं आहे त्याच्याबद्दल कोणी विचार करीत नाही. खोटं आहे ते काही सोडायला तयार नाही. साधू संत हेच सांगते, जे आपलं नाही ते आपलं नाही म्हणा, आणि जे आपलं आहे त्याला आपलं आहे म्हणा. जे आपलं नाही ते डोक्यातून काढा, आणि जे आपलं आहे ते डोक्यामध्ये भरवा. जे आपलं नाही त्याचा नाद सोडून द्या, आणि जे आपलं आहे त्याचा नाद धरा. आपलं आहे आपल्यापासून जात नाही. जे आपलं आहे काही केल्या वेगळा न वेगळा, आणि जे आपलं नाही ते काही केलं तरी आपल्यापाशी राहत नाही. म्हणून या ठिकाणी हे तुम्ही ध्यानात घ्या. आणि म्हणून हेची करा बापांनो.
माग आपल्याला अभंगात सुद्धा सकाळच्या हेच सांगते की संत चरणी भाव धरा क्षणोक्षणी नामस्मरा मुक्ती सावी जेता वरान हीच करा बापांनो. आता त्यांना त्या ठिकाणी आपल्याला असं सांगावं लागलं की तुम्ही हेच करा बरं, दुसरं करू नका. कारण आपण किती करायला लागलो, पण त्या करण्यामध्ये काही राम आहे का, काही तथ्य आहे का, काही फळ आहे का? बरं, फळ जर नाही म्हणा दिसायला लागलं, परंतु ते फळ म्हणजे दुःखरूप फळ नाही का, आणि दुःखालाच आपल्याला सुखपणाची सवय नाही का, ते फळ म्हणजे दुःखरूप आहे आणि दुःखालाच आपल्याला सुखपणाची सवय आहे. आणि अशा प्रकारचं आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून नाथांनी सुद्धा आपल्याला सावध केलं आणि सावध करून आपल्याला सांगायला लागले, सावध भूमी भजनी लागा देव करा कैवारी. म्हणून त्यांना माहित होतं की संसारातले लोक सावध नाहीत, कारण खोट्याच्या नादी आहेत. संसार खोटा आहे त्याच्या नादी आहेत म्हणून सावध नाही म्हणले. आता कदाचित परमार्थात आले मग हे सावध असते, परंतु ते म्हणले परमार्थात येऊन बी हे त्या ठिकाणी परमार्थाच्या नादी नाही, दुसऱ्याच नादी येते. म्हणून या ठिकाणी ते परमार्थामध्येच पाहा लागले की मला कोणी चांगलं म्हणावं, माझी चालच कशी, माझं प्रवचनच कसं, चांगलं झालं का नाही, जमलं का नाही, लोकाला विचारायला लागले. लोकाला काय विचारता, तुमचं प्रवचन देवाला आवडलं पाहिजे, तुमची चाल देवाला आवडली पाहिजे, तुम्ही देवाला आवडला पाहिजे. लोकाय पुढे काय नटायला लागले किंवा लोकांकडून काय चांगलं म्हणून घ्यायला लागले. आणि म्हणून लोकाय पुढे आपण दिमाग दाखवतो, अरे देवाने आपल्याला मानलं पाहिजे. आणि बाकीच्यांना मानून काय फायदा आहे, कारण भजन देवाचं म्हणायला लागलो आणि मानून लोकांकडून घ्यायला लागलो म्हणून त्याला भजन नाही म्हणित. म्हणून त्याला भजन म्हणणार नाही, कारण देवाचं भजन होत नाही, ते भजन कुष्ट झालं. म्हणून जसं आपण पाहतो की उचिष्ट केलेलं देवाला नैवेद्याला जमत नसतं, तशा प्रकारचे हे जगाला काहीतरी दाखवून जगाकडून मानून घेऊन ते देवापर्यंत अर्पिल्या जात नसतं. म्हणून या ठिकाणी देवापर्यंत पोहोचायसाठी खूप त्या ठिकाणी मन शुद्ध करावं लागतं, शुद्ध भाव त्या ठिकाणी लागत असतो. देवासाठीच भजन पाहिजे, लोकांना मानायसाठी नाही पाहिजे. मला पैसे भेटा, मला पाकिट भेटा, अरे दिलं तरी लोकांकडून घेऊ नये, कारण माझा देव समर्थ आहे. देवासाठी या ठिकाणी हात पसरू नये. आणि जो पसरीता असेल तो संत नसतो, त्याला संत म्हणू नका, त्याला महाराज म्हणू नका. कारण तुकाराम महाराजांना कोणाचं काही घेतलं नाही, परंतु आपलं लोकाला वाटून टाकलं म्हणून त्याला संत म्हणायचं. जे उदास असते आहे ते आपलं लोकाला वाटून टाकलं, तुम्ही लोकाला नका वाटू, परंतु लोकायचं तर घेऊ नका ना कमीत कमी. म्हणून इतकं तर राहा, इतकं तर साधू संतांचं घेऊ शकतात. आणि लोकांकडून मानून घेऊ नका, लोकांकडून मोठं म्हणून घेऊ नका. देवानं त्या ठिकाणी तुम्हाला मोठं केलेलंच आहे, देव तुम्हाला त्याचं फळ देणारच आहे. म्हणून लोकांकडे तुम्ही पाहू नका, म्हणून देवाचं भजन करा. असं संतांनी आपल्याला शिकविलं. नको नको मान, नको अभिमान, सोडी मृत्यूपणा तोची सुखी. तुम्ही मान सोडा, अभिमान सोडा, मृत्यूपणा सोडा, तुम्ही सुखी व्हाता. म्हणून माणूस शहाणपणा करतो, संसारात शहाणपणा करतो, संसारात मिरवा वाटतं त्याला, आणि परमार्थात सुद्धा मिरवा वाटतं. परमार्थात वाटतं. चार लोकांनी या ठिकाणी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, निदान महाराष्ट्र म्हणा, आपल्या आरत्या करावा, आपल्याला चांगलं म्हणा. अरे पण साधू संतांनाच आपल्याला खूप त्या ठिकाणी सांगितलं समजून की जया अंगी मोठेपणा तया यातना कधी. म्हणून मोठेपणा घेऊ नका, लहान व्हा. म्हणून आपल्या पंढरपूरचं कसं आहे की सगळ्यांना एकूण एकाच्या पाया पडावं. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडायचा नाही एकमेका. हे पंढरीच्या वारीतून शिकलं पाहिजे की कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी महाराज नाही, कोणी दीन नाही, दुबळं नाही, कोणी श्रीमंत नाही, की सगळे देव आहेत. सगळ्यामध्ये देव भरलेला आहे, सगळ्यामध्ये देवानं श्वास ठेवलाय, सगळ्यावर देव सारखं प्रेम करायला लागलाय. कोणाला काय त्या ठिकाणी श्वास आहे कोणाला नाही असं नाही, सर्वावर देव सारखं प्रेम करतो. कारण देवाचं प्रेम सर्वावर सारखं आहे, देवाला सगळे आवडतात. आणि म्हणून त्या देवाचं आवडीनं भजन केलं पाहिजे. आणि म्हणून आवडीनं जर भजन केलं तर देवाला आवडत असतं. आपली आवड या ठिकाणी संसारामध्ये आपल्याला पैसा आवडायला लागलाय आणि देवाची पूजा करायला लागलाय, म्हणून पैशाचं भजन व्हायला लागलं, देवाचं नाही. आता काय करता, अपेक्षा आहे कधीतरी एखाद्याने सुधरण म्हणून, बरे बाबा करतो भजन तर कर, परंतु तुला देव आवडला पाहिजे.
बाकीचं काही आवडू नाही. ज्याला जे आवडत असतं का त्याचं भजन होत असतं. आता आपण कशाचं भजन करायला लागलो मग? आपल्याला जे मनामध्ये आवडतं त्याचं. मग मनात जे आवडतं का ती वस्तू काढून टाकायची, मनामध्ये देव आवडला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करायचा. आपलं मन सुधारायचं. आपण जग सुधारायच्या नादीत की आमच्या प्रवचनाला किती लोक होते, कीर्तनाला किती होते, मग आम्ही मोठे महाराज. नाही, तुपलं मन तुला सुधारलं गेलं का? तू तुपलं मन सुधरेव आणि मन सुधारल्याच्या नंतर मग जनाचं पहा, जन ऐकू का नाही ऐकू. आपल्या मनाने आपलं ऐकलं तर आपण आपला परमार्थ सक्सेस झाला किंवा आपला परमार्थ फळाला आला की आपल्या मनानं आपलं ऐकलं. आपलं मनच आपलं ऐकित नाही तर लोक कसे ऐकतील? सगळ्याला काळजी आहे की लोकांना आमचं ऐकलं पाहिजे. अरे आपलं मन आपलं ऐकेना, आणि ज्याच्या मनानं जर आपल्या मनानं जर आपलं ऐकलं तर मग त्यासारखं चांगलं काय नाही. ज्ञानोबराय सांगते, आपलीच आपण पया जरी इंद्रिय ती आया तरी अधिक काय धनंजया सार्थक असे. अरे आपले जर इंद्रिय आपलं मन जर आपल्या हातामध्ये आलं, याच्यासारखं कल्याण काय, याच्यासारखं चांगलं काय. म्हणून हे आपल्याला या ठिकाणी वाटतं की लोकांना ऐका, अरे पण आपलं मन ऐका. आपल्या मनानं जर आपलं ऐकलं तर देव सुद्धा आपल्याला प्राप्त व्हायला उशीर नाही. कारण देव का कळना तर आपण त्या इंद्रियाच्या अधीन झालो, मनाच्या अधीन झालो. हरिपाठात ज्ञानोबराय सांगतात, मनमार्गे गेला तो तेथेच मुकला. मनाच्या मागे गेला की तिथंच संपलं. कारण आपलं मन अनेक प्रकारच्या भानगडी शिकित, अनेक प्रकारचे मार्ग दाखवित. त्या मनाच्या मागे जायचं नसतं की मनाला आपल्याला इकडे आणायचं असतं. मनमनीचं असतं, जाऊ द्या कुठं ऐकायचं प्रवचन. मनमनीचं असतं, जाऊ द्या हरिपाठ रोज म्हणतो ना, आज कशाला म्हणायचं. आजचा दिवस लय कंटाळा आला, आज लय ताप झाला, आज सकाळी उठायचंच नाही, झोपा आता, पूजा आज नाही करायची, रोज करतो मग काय व्हायला लागलं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मन या ठिकाणी नियम मोडायला कट्टर आहे. नियम करू देत नाही, नियमाच्या विरोधी वागत असतं. परंतु त्या मनाला मारावं लागत असतं, मनाला शिकवावं लागत असतं आणि मनाला शहाणं करावं लागत असतं, विचारावं आणावं लागत असतं. आणि अशा प्रकारचं मन शहाणं झालं की मग देव सोपा आहे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा, पुनरपी जन्माला येणे नाही. कारण देवाला काय अर्पण करा तर आपलं मन अर्पण करा. माझे मन लाग तुझे पायी, संसार बंधनी पडवणे दे. देवा माझं मन तुपल्याकडे लागू दे, संसाराच्या बंधनात त्याला पडू देऊ नको. कारण मन का संसारात पडलं तर ते तिकडच नादी लागन, त्याला तुपल्या नादी लागू दे. म्हणून त्या मनाला तुझ्याकडे लाव, काही कर, आता कसं कर. म्हणून अशा प्रकारचं जे वारकरी स्वतःला म्हणून घेते त्यानं या ठिकाणी देवाचं भजन सकाळीच उठून केलं पाहिजे. मन शुद्ध होतं लवकर. या ठिकाणी आपलं मन शुद्ध काय होतं तर आपण लवकरच त्या ठिकाणी उठून देवाचं भजन केलं पाहिजे. आणि देवाचं भजन जर आपण सकाळी उठून केलं तर मन शुद्ध व्हायला उशीर नाही. आपण रोज संध्याकाळी देवाचं भजन केलं पाहिजे, रोज हरिपाठ मानला पाहिजे. जेवढा वेळ भेटेल तेवढा आपण त्या ठिकाणी ग्रंथ वाचन केलं पाहिजे. एकनाथी भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ त्या ठिकाणी वाचा. जे जे ग्रंथ आपल्याला जमतील ते वाचा. कारण काय होतं त्यांना आपल्या मनाची तयारी होत असते, मनाची मशागत होत असते, मनातले दोष निघून जात असते, मनाला मार्ग त्या ठिकाणी भेटत असतो. संतांचे विचार या ठिकाणी आपल्या मनात दृढ होत असते. आणि अशा प्रकारचे संतांचे विचार दृढ झाले असता संसार या ठिकाणी राहत नसतो. म्हणजे संसारातले दुःख जीवनामध्ये राहत नसते. आणि हेच आपल्याला नाथ महाराजांनी या बंधात सांगायला लागले. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठे आले सर्व मार्ग. कर्म उपासना ज्ञान मार्गामध्ये आले. कर्म बी आलं, उपासना बी आली. कर्म म्हणजे काहीतरी क्रिया आणि उपासना म्हणून अशा प्रकारची भक्ती. आणि ज्ञान, ज्ञान आहे म्हणजे अशा प्रकारचं जसं आहे तसं कळणं. हे सर्व हरिपाठामध्ये आलं. कारण हरीचं स्मरण केल्यानंतर काय बाकी राहील? जो हरीचं स्मरण करतो त्याला पुन्हा काही करायची गरज नाही. म्हणजे हरिपाठी आले सर्व मार्ग. हरीच्या स्मरणामध्ये त्या ठिकाणी पूर्ण काम त्याचं होत असतं. कारण देव कसा आहे, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला म्हणत झाला निळा, केला निळा, केला निळा, केला निळा पावन. म्हणून पूर्ण परमात्मा कसा आहे, पूर्ण आहे. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णश्यम पूर्णमादायम पूर्णमेवावशिष्यते. देव पूर्ण आहे म्हणून त्या पूर्ण देवाला अशा प्रकारचं त्याचं भजन करा. कसं करा म्हणले, कधी कधी करा आणि कधी नाही का नाही. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाये हरिकृपा होई तयावरी. त्याच्यावर हरीची कृपा होत असते. नित्य त्या ठिकाणी देवाचं स्मरण करा. नित्य पुन्हा प्रेमानं करा. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाये, त्याच्यावर हरीची कृपा होत असते. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाये हरिकृपा होय तयावरी, त्याच्यावर हरीची कृपा होत असते. नित्य प्रेमानं भावानं हरिपाठ जो गाईल त्याच्यावर हरीची कृपा होत असते. म्हणून हरीची कृपा कोणावर होती? जो प्रेमानं हरिपाठ गाईल त्याच्यावर होत असते. जो प्रेमानं देवाचं भजन करेन, प्रेमानं जसं लेकरू आईला प्रेमानं त्या ठिकाणी हाका मारल्यानंतर आईला त्या ठिकाणी समज निघत नाही, तशा प्रकारचं देवाची आवडीनं प्रेमानं भजन जो करतो तिथं देवाला जावाच लागत असतं. देव कळतच असतो, देव मिळतच असतो. पण त्यासाठी काय करावं लागतं? नित्य प्रेम भावे नेहमीच भजन करा. हप्त्याला नाही, सप्त्याला नाही, नेहमीच करा. नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तिथं पण सांगितलं नित्य प्रेम भावे हरिपाठ गाये हरी कृपा होय तयावरी, त्याच्यावर हरीची कृपा होतच असते. त्याला हरिपाठ बोल नाही कोणी, एका जनार्दनी हरी बोला. हरिपाठ झाला म्हणले, इथून बोलायचं कशाला? कारण यालाच हरिपाठ म्हणायचं. अशा प्रकारचा हरिपाठ म्हणजे हरीचा पाठ अशा प्रकारचा झाला. एका जनार्दनी हरी बोला, म्हणून तुम्ही हरी बोला हाच हरीचा पाठ आहे. आणि काय म्हणा? हरिमुखी गाता हरपली चिंता राहणार नाही हरीचं नामस्मरण केल्यानंतर, आणि पुन्हा जन्म भेटणार नाही. आणि अशा प्रकारचं तुम्ही करा, तुम्ही निश्चिंत व्हाता तुमच्या संतांच्या वाक्यानं. कारण संत दयाचे वाक्य उजडले, झाले चित्त निधडे ब्रह्माच त्यांनी पाडे विश्वंकोय, संतांच्या वाक्यानं. कारण संतांचं वाक्य जे असतं तर त्या ठिकाणी देवाला सुद्धा संतांच्या वाक्य खरं करायसाठी अवतार घ्यावा लागला. आणि ते संतांच्या वाक्यानं आपला उद्धार होणारच आहे. म्हणून ते संतांचं वाक्य म्हणजे काळ्या दगडावरचे रेघ आहे. आणि त्यांनी सांगितलं, त्यांचं वचन आहे की देवाच्या स्मरणानं तुम्हाला सर्व काही कळण, तुमचं कल्याण होईल. म्हणून हरिपाठच झाला. इतकंच तुम्हाला सांगायचं महत्वाचं की तुम्ही हरीचं गुण गा, हरीच्या स्मरणात राहा आणि याच्यानं तुमचं कल्याण होईल. अशा प्रकारचं महाराज सांगते. या ठिकाणी आपला वेळ जवळजवळ झालेला आहे. आता पासायदान होईल. आता विस्मात्मकी देवी येणे वागयज्ञ तोषावे, तो सोनी मद द्यावे पसायदान. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते मिळावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची तो ते लाहो प्राणी जात. वर्षोद सकळ मंगळी विश्वर निष्ठांचे मांड्याळी, अनवर्त भूमंडळी भेटत दया होता. सदा कल्प तुळजी आरो चैतना चिंतामणीचे गावो, भोलती जे अर्णव पियुषां चंद्रमे जे आलांछन, मार्दंड जे दापहिन, ते सर्व ईशरा सज्जन शैरे होते. किंबोना सर्व सुखी पूर्ण हो निती लोके, भजे जो आदि पुरुषी अखंडे, आणि ग्रंथ भजे विशेष लोके, दृष्टा दृष्टी विजय होवा. येत होणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान वसावो. येणे वर ज्ञान देव सुखिया झाला, येणे वर ज्ञान देव सुखिया झाला, येणे वर ज्ञान देव सुखिया झाला. कुंडलिका देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत